चला आज बनवूयात गाड्यावरती मिळते तशी चमचमीत मिरचीची भजी. हो, ही मिरचीचीच भजी आहेत जे खायला खूपच खमंग लागतात. म्हणजे चटपटीत असा त्यांचा स्वाद, वरून कुरकुरीत, आतमधून थोडीशी सॉफ्ट आणि खायला जबरदस्त चवीची. थाळीमध्ये कधी-कधी असा वेगळा पदार्थ किंवा भजीचा एखादा वेगळा पदार्थ ना खूप खुलून दिसतो आणि तो खावासा सुद्धा वाटतो. किंवा इतर वेळेस सुद्धा नुसतंच खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूप खवंग लागतो. नेहमी आपण मिरचीची भजी बनवतो की नाही, त्यापेक्षा थोडीशी पद्धत वेगळी आहे आणि यामुळेच हा पदार्थ चवीला खूप जास्त टेस्टी लागतो. चला तर मग नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे, चवीला भरपूर चविष्ट असणारे हे मिरचीची भजी कशी बनवायचे ते पाहूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 1/2 किलो मिरची घेतली आहे. ही मिरची फार तिखट नसते, रंगाला थोडीशी फिकट असते, म्हणजे अगदीच पोपटी रंगाची असते. साल जी आहे याची जी थोडीशी जाडसर असते आणि आतमध्ये बिया ज्या आहेत त्या सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायच्यात. तर बघा अशी फ्रेश अशी कडक असणारी ना मिरची घ्यायची आहे. अशी उभी चीर पाडून घ्यायची आणि आतमधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात. बिया तुम्ही तशाच सुद्धा ठेवू शकता, पण थोड्याशा त्या भजीमध्ये ना हलक्याशा कचकच लागतात. यामुळे मी शक्यतो काढून टाकते. हवं असेल जर तुम्हाला असं वाटलं की मिरची थोडीशी तिखट वाटते, हाताने काढायला नको, तर एखादा छोटा चमचा घेऊन तुम्ही यामधल्या सगळ्या बिया काढून टाकू शकता. अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या चिरून आतमधल्या बिया मी काढून घेणार आहे. पण एक लक्षात घ्या, या मिरच्या चिरल्यानंतर धुवायच्या नाहीत, तर आधीच या स्वच्छ धुवून निथळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या मिरच्या मस्त अशा चिरून घेतलेल्या आहेत. सध्याला या साईडला ठेवूयात आणि एक चटपटीत असं बॅटर तयार करून घेऊ. तर यासाठी ना इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे. थोडासा पातळ असाच केलेला आहे. साधारण 2 चमचे चिंच मी पाण्यात भिजवून याचा कोळ काढून घेतला. थोडीशी लाल मिरचीची पावडर, अगदी थोडीशी पाव चमचाच मी यामध्ये घातलेला आहे जिरेपूड. एक मोठा चमचा भरून मी चाट मसाला घातला आहे, किंवा चाट मसाला थोडासा जास्त असेल ना तर चटपटीत अशा मिरचीची भजी तयार होतात. आणि बाइंडिंगसाठी यामध्ये 2 चमचे मी बेसन घातलं आहे. सरसरीत असं बॅटर तयार झालं. खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नको. आता मिरचीच्या आतमधल्या साईडला ना हे बॅटर आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची चवीला खाताना खूप खमंग लागते आणि चटपटीत असा स्वाद येतो. यामध्ये आंबटपणा आहे, तिखटपणा आहे आणि चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये चाट मसालासुद्धा घातला आहे. तर अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं आपल्याला यामध्ये असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तर तयार केलेलं हे बॅटर संपूर्णपणे आतमधून मिरच्यांना मी लावून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, बॅटर खूप पातळ नको आणि खूप जास्तसुद्धा मिरच्यांमध्ये आपल्याला घालायचं नाही. आता मिरचीचं वरचं आवरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यासाठी पुन्हा बॅटर तयार करायला हवं. तर यासाठी मी 1.5 कप भरून इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये कुरकुरीतपणा यावा यासाठी 1.5 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे, किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता. यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल मिरचीची पावडर, जिरा पावडर, धने पावडर आणि यासोबतच आपल्याला चवीपुरतीचं यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे. इतर कोणतंही साहित्य यामध्ये घालायची गरज नाही. हवं असेल तर थोडासा ओवा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता कोरडे पदार्थ सगळे एकजीव आधी मिक्स करून घेऊ आणि यानंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं दाटसरच याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार करताना ना थोडंसं बेतातच पाणी घालायचं, कारण हे जर बॅटर खूप पातळ झालं तर मग मिरचीला वरून कोटिंग व्यवस्थित होणार नाही. सध्या खूपच जास्त मला दाटसर वाटते, म्हणून आणखीन 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. थोडंसं सरसरीत तरी देखील असं घट्ट असं हे बॅटर असायला हवं. तुम्ही इथे बघू शकता. तर अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी. खूप दाटसर नको किंवा खूप जास्त पातळसुद्धा नको. तर इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता मिरचीची साईज थोडीशी मोठी आहे आणि कोटिंग जे आहे मिरचीला ते व्यवस्थित व्हायला हवं. म्हणून काय करूयात, असा मोठा उभा ग्लास घ्यायचा आहे. या ग्लासमध्येच आपल्याला संपूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे. म्हणजे या ग्लासच्या बॅटरमध्ये मिरची बुडवायची आणि मग तळायला खूपच जास्त सोपं जातं. तर इथे बऱ्यापैकी ग्लास मी असा भरून घेतलेला आहे. आता एक मिरची घ्यायची, यामध्ये संपूर्णपणे ते डिप करायची. एक लक्षात घ्या की जे आपण बॅटर आतमधून लावून घेतलेलं आहे, चटपटीत असं चिंचेचं बॅटर हे निघणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे पहा, या पद्धतीने संपूर्ण मिरची मी अशी या बॅटरमध्ये बुडवून घेतली. जे एक्स्ट्राचं बॅटर आहे ते थोडंसं निथळून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ही मिरची तळण्यासाठी घालायची आहे. तर इथे मी याचा पसरट पॅन घेतला आहे, किंवा पसरट कढई घ्यायची, म्हणजे मग मिरची व्यवस्थित तळता येते. एका वेळेस 3 ते 4 मिरच्या तुम्ही
तळून घेऊ शकता, किंवा या मिरच्या जरा जास्तच मोठ्या आहेत, तुम्ही घेताना थोड्याशा लहान आकाराच्या सुद्धा घेऊ शकता. तर साधारण 1-1.5 मिनिटांसाठी अशीच मिरची मी मध्यम आचेवरती तळून घेतली. आता पलटी करून दुसऱ्या साईडला सुद्धा साधारण 1.5-2 मिनिटांसाठी तरी तळून घेऊ. सुरुवातीचा घाणा जो आहे तो अगदीच कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही नाही तळलात तरीसुद्धा चालेल. थोड्याशा सॉफ्ट असतील तरीसुद्धा तळल्या गेलेल्या आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटतं त्यावेळेस या मिरच्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण मिरच्या इथे मी तळून घेतल्यात. तर तुम्ही इथे बघू शकता रेग्युलर जी आपली मिरची असते त्याच मिरचीसारखी ही दिसते, पण आपल्याला याचे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहे. तर यासाठी 2-2, 3-3 मिरच्या तुम्ही अशा सेट करून घेऊ शकता आणि साधारण 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावरती या अशा आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघा अशी एवढी मोठी असायला हवी, किंवा यापेक्षा थोडीशी लहान मोठी जरी ठेवली तरी काही हरकत नाही. थोडीशी लहान ठेवली तर पटकन कुरकुरीत होईल, मोठी ठेवली तर थोडासा जास्त वेळ जाऊ शकतो. तशाच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण मिरच्या मी आधी कट करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण मिरच्या इथे मी कट करून घेतलेल्या आहे. जरी तुम्ही या अशा मिरच्या आधीच तयार करून ठेवल्यात, कट करून फ्रीजमध्ये डब्यात ठेवून दिल्यात ना, तरी आयत्या वेळेस तुम्हाला पटकन तळून घेता येतात. छान कुरकुरीत लागतात आणि खमंगही लागतात. यासोबत थोडेसे शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे. साधारण 2 मूठ भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत. चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तेलामधून निथळून घेऊयात आणि याच पद्धतीने थोडासा कढीपत्तासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये तळून घेतल्यानंतर छान कुरकुरीत लागतो आणि तो खावासासुद्धा वाटतो. काढून टाकला जातच नाही कारण तो इतका कुरकुरीत आणि खमंगसुद्धा होतो. आता थोड्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्यात. हवं असेल तर गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवू शकता. हाय फ्लेमवरती चांगल्या हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या थोड्याशा जाड आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. जर तुम्ही पातळ तळल्या असत्या तर अगदी पटकन कुरकुरीत झाल्या असत्या. साधारण 2-2.5 मिनिटांसाठी वरचा रंग हलकासा डार्क होईपर्यंत या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. तेलामधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसऱ्या ज्या उरलेल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेणार आहे. निम्म्या मिरच्या मी आजच तळून घेणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या उद्या किंवा मग जेव्हा हवे आहेत तेव्हा मी तळून घेईन. मिरचीच्या भजीसोबत थोडेसे शेंगदाणे, कुरकुरीत तयार केलेली कढीपत्त्याची पानं आणि तळून घेतलेली मिरची चवीला खूप छान लागते. सर्व करा असंच, किंवा वरून थोडासा चाट मसाला तुम्ही घालू शकता. तसा तर या खायला खूप चटपटीत लागतात, पण तरीसुद्धा हवा असेल तर वरून थोडंसं तुम्ही चाट मसाला घालू शकता. तर आशा करते मिरच्यांच्या भजीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.